ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ. भगवंताने दारुकाला द्वारकेला जायला सांगितलं. भगवंताने द्वारकावासियांना निरोप दिला की आता तुम्ही परिवारासह द्वारकेत राहू नका. मी सोडलेली द्वारका नगरी समुद्र बुडवून टाकील. सर्वांनी आपापली संपत्ती आणि मातापित्यांना घेऊन अर्जुनाच्या संरक्षणाखाली इंद्रप्रस्थाला निघून जावं. दारुका, मी सांगितलेल्या भागवत धर्माचा तू आश्रय घे आणि ज्ञाननिष्ठ होऊन सर्वांच्या बाबतीत निरपेक्ष हो. तसंच हे सारे माझी माया समजून शांत हो. हे ऐकून दारुकाने भगवंतांना प्रदक्षिणा घातली आणि त्यांच्या चरणकमलावर आपलं मस्तक ठेवून वारंवार नमस्कार केला आणि अत्यंत खिन्न मनानं तो द्वारकेला निघाला. लक्षात घ्या, आपण सगळ्याचा निरोप घेऊन जाण्यापूर्वी ज्यांच्याकडनं जे जे काही घेतलेलं होतं ते सगळं भगवान परत करून जात आहेत. आपल्यावर कोणतंही कुणाचंही ऋण राहू नये याची ते काळजी घेत आहेत. म्हणूनच देवानी दिलेली शस्त्र, रथ त्यांनी परत केले. समुद्राने दिलेली द्वारका नगरी सुद्धा त्यांनी परत केली. श्री शुक म्हणतात, परीक्षिता, नंतर ब्रह्मदेव, शंकर, पार्वती, इंद्र इत्यादी देव प्रजापतींच्यासह सनकादिक मुनी, पितर, सिद्ध, गंधर्व, विद्याधर, नाग, चारण, यक्ष, राक्षस, किन्नर, अप्सरा तसंच मैत्रेय इत्यादी ब्राह्मण भगवंतांचं परमधाम प्रस्थान पाहण्यासाठी अतिशय उत्सुकतेनं तिथं आले. ते सर्वजण श्रीकृष्णांचा जन्म आणि लीलांचं गायन करत होते आणि त्यांच्या विमानाने सर्व आकाश भरून गेलेलं होतं. मोठ्या भक्तिभावानं ते भगवंतांच्यावर पुष्पवर्षाव करीत होते. सर्वव्यापी भगवान श्रीकृष्णांनी आपल्याच विभूती स्वरूप असलेल्या पितामह ब्रह्मदेव इत्यादींना पाहून स्वतःला आत्मस्वरूपात स्थिर केलं आणि आपले कमलनेत्र बंद करून घेतले. भगवंतांनी गोलोकाचं ध्यान केलं आणि विलक्षण, असामान्य, अलौकिक तेजानं त्यांनी आपलं शरीर झाकून घेतलं. नंतर ते अलौकिक तेज अलौकिक वेगानं आकाशाकडे गेलं. अंतरिक्षात त्यांनी 7 फेऱ्या घातल्या आणि एका क्षणात श्रीमद भागवत महापुराण ग्रंथामध्ये सर्व ते तेज एकरूप होऊन गेलं. भगवंतांचा श्रीविग्रह उपासकांच्या धारणा आणि ध्यानासाठी परम मंगलमय असा आश्रय आहे. म्हणून अग्निमय योगधारणेनं आपला देह न जाळता ते श्रीमद भागवत महापुराणमध्ये एकरूप होऊन गेले. त्यावेळी स्वर्गाचे नगारे वाजायला लागले आणि आकाशातून पुष्प वर्षाव व्हायला लागला. त्या पाठोपाठ पृथ्वीवरनं सत्य, धर्म, धैर्य, कीर्ती आणि लक्ष्मी सुद्धा निघून गेली. जेव्हा भगवान आपल्या धामामध्ये प्रवेश करायला लागले तेव्हा ब्रह्मदेव इत्यादी देव सुद्धा मनालाही न कळणाऱ्या त्यांना पाहू शकले नाहीत. या घटनेचं त्यांना अतिशय आश्चर्य वाटलं. ब्रह्मदेव, महादेव इत्यादी देव भगवंतांची ही योगमय गती पाहून अत्यंत आश्चर्यचकित झाले आणि त्यांची स्तुती करीत आपापल्या लोकी निघून गेले. परीक्षिता, एखाद्या नटाप्रमाणे भगवंतांचं मनुष्याप्रमाणे जन्म घेणं, निरनिराळ्या लीला करणं आणि अंतर्धान पावणं हा सर्व त्यांनी मायेने केलेला अभिनय आहे. ते स्वतःच या जगाची निर्मिती करून त्यात प्रवेश करून विहार करतात आणि त्याचा संहार करून शेवटी आपल्या महिम्यातच राहतात. शरणागत वत्सल जे यमपुरीत गेलेल्या गुरुपुत्राला त्याच शरीरानं घेऊन आले. ब्रह्मास्त्रानं जळालेलं तुझं शरीर ज्यांनी जिवंत केलं, काळाचा सुद्धा महाकाळ असलेल्या भगवान शंकरांना ज्यांनी युद्धामध्ये जिंकलं, स्वतःच्या अपराधी व्याधालाही ज्यांनी सदेह स्वर्गाला पाठवलं, ते स्वतःच्या रक्षणाला काय असमर्थ होते?
संपूर्ण जगाची उत्पत्ती, स्थिती आणि संहाराचे असाधारण कारण व सर्व शक्तींना धारण करणारे भगवान आपलं शरीर शिल्लक ठेवू इच्छित नव्हते. कारण आत्मनिष्ठ योग्यानं मर्त्य शरीरात गुंतून न राहता आत्मस्वरूपात कसं राहावं याचा आदर्श त्यानं जगापुढे ठेवायचा होता. जो पुरुष प्रातकाळी उठून भगवान श्रीकृष्णांच्या परमधामगमनाच्या या कथेचं एकाग्रतेनं भक्तिपूर्वक कीर्तन करील त्याला भगवंतांचे तेच सर्वश्रेष्ठ परमपद प्राप्त होईल. इकडं आता दारुक भगवान श्रीकृष्णांच्या विरहानं व्याकुळ झाला आणि द्वारकेला आला. त्यांनी वसुदेव आणि उग्रसेन यांना साष्टांग नमस्कार घालून त्यांचे चरण अश्रूंनी भिजवून टाकले. परीक्षिता, त्यांनी यादवांच्या विनाशाचा सर्व वृत्तांत सांगितला. तो ऐकून लोक अत्यंत दुःखी झाले आणि काही तर शोकावेगाने मूर्छितही होऊन पडले. श्रीकृष्णांच्या वियोगानं व्याकुळ झालेले ते लोक कपाळ बडून घेत होते. जेथे त्यांचे बांधव निष्प्राण होऊन पडले होते तिथं ते धावत धावत येऊन पोचले. देवकी, रोहिणी आणि वसुदेव आपले पुत्र श्रीकृष्ण आणि बलराम तिथं न दिसल्यामुळं शोकावेगाने बेहोश झाले. भगवद्विरहानं व्याकुळ होऊन त्यांनी तेथेच प्राण सोडले. काही स्त्रियांनी आपापल्या पतींची प्रेते ओळखून त्यांना हृदयाशी घट्ट धरलं आणि त्यांच्याबरोबरच त्या चितेवर चढल्या. बलरामांच्या पत्न्यांनी बलरामांच्या शरीराला कवटाळून, वसुदेवांच्या पत्न्यांनी त्यांच्या शवाला घेऊन आणि भगवंतांच्या सुरांनी प्रद्युम्न इत्यादी पतींच्या देहासह अग्नीमध्ये प्रवेश केला. भगवान श्रीकृष्णांच्या रुक्मिणी इत्यादी राण्या त्यांच्या ध्यानात मग्न होऊन अग्नीमध्ये प्रविष्ट झाल्या. आपला प्रियतम आणि सखा असलेल्या श्रीकृष्णांच्या विरहानं सैरभैर झालेल्या अर्जुनानं भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलेल्या आत्मज्ञानपर उपदेशाचं स्मरण करून आपलं शोकमय मन आवरलं. अर्जुनानं वंश नष्ट झालेल्या मृत यादवांची अंतक्रिया विधीपूर्वक क्रमशः करविली. महाराज, भगवंतांनी सोडलेली द्वारका समुद्रानं त्यांचं निवासस्थान सोडून एका क्षणात सगळी बुडून टाकली. भगवान श्रीकृष्ण तिथंच अजूनही सदैव निवास करतात. ते स्थान केवळ स्मरणानं सर्व पाप ताप नाहीस करणारं आणि सर्व मंगलाचेही मंगल करणारं आहे. द्वारकेत ज्या स्त्रिया, मुले, वृद्ध इत्यादी वाचले होते त्यांना घेऊन अर्जुन इंद्रप्रस्थाला आला. तिथं सर्वांची यथायोग्य व्यवस्था त्यांनी लावली आणि अनिरुद्धाचा पुत्र व्रजनाभ याला मथुरेचा राज्याभिषेक केला. राजन, तुझ्या आजोबांना अर्जुनांकडून यादव संहार समजला तेव्हा त्यांनी तुला राज्याभिषेक केला आणि ते सारे महाप्रयाणाला निघून गेले. देवाधिदेव श्री विष्णूंचे हे अवतार आणि त्यांची कर्मे यांचं जो मनुष्य श्रद्धेनं पठण करतो तो सर्व पापांच्या पासून मुक्त होतो. जो मनुष्य भगवान श्रीहरींचे असे सुंदर अवतार आणि अद्भुत लीला तशाच परमानंदमय बाललीला ज्या येथे व अन्य पुराणात वर्णन केलेले आहेत त्यांचं श्रवण पठण करतो तो परमहंसांचे अंतिम प्राप्तव्य असलेल्या श्रीकृष्णांची पराभक्ती प्राप्त करून घेतो. अशा रीतीनं इथं भागवतातला 11वा स्कंध समाप्त झाला. आता भागवताचा 12वा स्कंध सुरू होईल. भागवताचा 12वा स्कंध पुराणांचं लक्षण आश्रय हे प्रकट करतं. हा भागवतातला 12वा स्कंध अत्यंत महत्वाचा आहे. आश्रय म्हणजे परमात्मा, आभास आणि निरोध हे ज्या तत्वांनी प्रकाशित होतात त्याला आश्रय असं म्हणतात. सर्व जग आणि पदार्थ हे भगवंतांच्या तेजानं प्रकाशित होतं. परमात्मा हाच प्रकाशक आहे. यदादित्य गतम तेजो, सर्व जग हे प्रकाशित होतं ते तेज माझं आहे. अर्जुना, तू हे जाण. हेच सर्व जगताच्या शरणागतीचं स्थान आहे. त्याला आश्रय असं म्हणतात. शरणागतीला
एकच स्थान असावं, म्हणून अन्य स्थानांचा त्याग करता आला पाहिजे. तेथे अनन्यता सिद्ध होते. शरण कुणाला जावं, कुणाचा आश्रय घ्यावा, याचं एकच उत्तर आहे. एकमेव भगवंतांनाच शरण राहावं, एकमेव भगवंतांचाच आश्रय घ्यावा. आश्रय, शरणागती हे परमात्म्याचं रहस्य आहे. श्रीकृष्ण सांगतात, अर्जुना, तुला मी गुह्यातलं गुह्य सांगतो, नीट ऐक. आणि काय सांगितलं? तर आश्रय, शरणागती. पण यामध्ये एक धोका आहे. एकदा एखाद्या दैवताकडं शरणागती स्वीकारली, घेतली, त्यानंतर दुसऱ्या दैवताकडं शरणागती घेतली, तर जिथं आपण पहिल्यांदा शरणागती घेतली त्यांचा अपमान होतो. म्हणून आश्रय किंवा शरणागती एकाचीच घ्यावी. जेव्हा अशोकवनामध्ये अत्यंत संहार करणाऱ्या हनुमंतांना मेघनादानं म्हणजे इंद्रजितानं ब्रह्मास्त्रानं बंधनात टाकलं. अनेक तो तिथनं सांगून गेला की ह्याला रावणाच्या दरबारात हजर करा, घेऊन या. तेव्हा सगळे राक्षस हनुमंतांना रावणाच्या दरबारात घेऊन निघाले. हनुमंत ब्रह्मास्त्रानं बंधनात होते. ब्रह्मास्त्र म्हणजे मंत्रानं भारीत अशी साधी दोरी आहे. त्या मंत्रभारित दोरीनं हनुमंतांना बंधन होतं. पण राक्षसांना वाटलं की हा इतका बलवान आहे आणि त्यांनी साधी ही दोरी तोडली तर, म्हणून त्यांनी मोठ्या साखळदंडाने हनुमंतांना बांधलं. पण त्यांच्या या कृतीनं ब्रह्मास्त्राचा अपमान झाला. ब्रह्मास्त्राला वाटलं माझ्यावर यांचा विश्वास नाही, तर मी याला सोडून जातो. त्यामुळं मारुतीराया ब्रह्मास्त्रातनं मुक्त झाले. म्हणून शरणागतीनंतर हा दुसरी शरणागती स्वीकारू नये. त्यामुळं पहिल्या देवतेचा, शक्तीचा अपमान होतो. शंकरांना शरण गेल्यानंतर म्हसोबाला शरण गेलो तर शंकरांचा अपमान होतो. आपण महत्वाला टाळून एखाद्या शूद्राला जवळ करतो, तसं हे होतं. शरण राहायला योग्य असा केवळ परमात्माच आहे, त्यालाच आश्रय म्हणतात. आणि आश्रय घेण्याकरता वेदांत 3 गोष्टीचा विचार करतात. ज्याला आपण आश्रय घेणार आहे त्याला अधिष्ठान रूप असावं. ज्याचा आपण आश्रय घेणार आहे तो साक्षी असावा लागतो. ज्याचा आपण आश्रय घेणार आहे तो निरपेक्ष असावा लागतो. म्हणूनच अधिष्ठान रूप असलेला निरपेक्ष साक्षी म्हणजेच आश्रय. द्वादश स्कंदमध्ये सर्व दृष्टीनं केवळ भगवंतांचाच आश्रय घ्यावा हे सांगण्यासाठी हा 12वा स्कंद अत्यंत महत्वाचा आहे. परीक्षितानं विचारलं, मुनिवर्य, यदुवंशभूषण श्रीकृष्ण परमधामाला गेल्यानंतर पृथ्वीवर कोणत्या वंशाचं राज्य आलं ते मला सांगा. तेव्हा श्रीशुक म्हणतात, राजा, जरासंघाचा पिता बृहद्रथ याच्या वंशात पुरंजय नावाचा शेवटचा राजा होईल. त्याचा मंत्री शुनक त्या राजाला मारून आपला पुत्र प्रद्योत याला राजा करील. प्रद्योताचा पुत्र पालक, पालकाचा विशाखयूपाचा राजक आणि राजकाचा पुत्र नंदीवर्धन हे होतील. हे 5 प्रद्योतन 138 वर्ष पृथ्वीचा उपभोग घेतील. त्यानंतर शिशुनाग नावाचा राजा होईल. त्याचा पुत्र काकवर्ण, त्याचा क्षेमधर्मा आणि त्याचा पुत्र क्षेत्रज्ञ होईल. क्षेत्रज्ञाचा विधिसार, त्याचा अजातशत्रू, त्याचा दर्भक आणि दर्भकाचा पुत्र अजय होईल. अजयाचा नंदीवर्धन आणि त्याचा महानंदी. शिशुनाग वंशामधील हे 10 राजे 360 वर्ष पृथ्वीवर राज्य करतील. त्यानंतर महापद्म हा पृथ्वीवर एक छत्री अंमल करील. सुमाल्य इत्यादी त्याचे 8 पुत्र होतील. ते सर्व राजे 100 वर्षापर्यंत या पृथ्वीचा उपभोग घेतील. चाणक्य नावाचा कोण एक ब्राह्मण विख्यात 9 नंदांना मारविल. त्यांचा नाश झाल्यानंतर कलियुगामध्ये मौर्यवंशी राजे राज्य करतील. तोच ब्राह्मण चंद्रगुप्त मौर्याला राजपदाचा अभिषेक करेल.
त्याचा पुत्र वारिसार आणि त्याचा अशोकवर्धन होईल. मौर्य वंशाचे राजे कलियुगामध्ये 137 वर्ष पृथ्वीचा उपभोग घेतील. गोपाळ कृष्ण भगवान की जय. उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान